रशिया बर्फाखाली गेला आणि जग हादरलं. विचार करा, शहर, घर, गाड्या सगळं बर्फाखाली गाडलं गेलं आहे. लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीयेत. ही कथा आहे रशियातील भीषण बर्फवृष्टीची. 2026च्या हिवाळ्यात रशियामध्ये इतकी बर्फवृष्टी झाली जी गेल्या 200 वर्षात कधीच झाली नव्हती. रशियाच्या कामचाटका प्रदेशामध्ये ही परिस्थिती आणखी भयानक झाली. काही भागात बर्फाची उंची 2 ते 4 मीटर पर्यंत गेली, त्यामुळे सगळ्या वस्त्या बर्फाखाली गेल्या. लोकांना घराबाहेर पडण्यासाठी बर्फामध्ये बोगदे खोदावे लागले. रस्ते बंद झाले, विमानसेवा बंद झाल्या, सगळं जीवन ठप्प झालं. घरावर साचलेल्या बर्फामुळे काही घरं कोसळलीत आणि त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला. काहींची घरं तर काहींची वाहने यांचं सुद्धा नुकसान झालं. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी रशियन सरकारने सैन्याची मदत घेतली आहे आणि मोठी यंत्रसामग्री पाठवली आहे, ज्यामुळे बर्फ हटवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. तज्ज्ञांच्या मते ही बर्फवृष्टी शक्तिशाली चक्रीवादळ, हवामानात बदल ह्यामुळे झाली असावी. रशियामधील ही बर्फवृष्टी एक नैसर्गिक घटना नाही, तर जगासाठी एक चेतावणी आहे. जर हवामानात बदल असाच होत गेला तर ही आपत्ती कोणत्याही देशात उद्या येऊ शकते. उद्या अशी आपत्ती भारतात आली तर? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.